हे घ्या मैत्रिणींनो, आपले सुंदर असे ब्रेडचे झक्कास सँडविच तयार झालेले आहे। यामध्ये आपण लहान मुलं स्वीट कॉर्न खात नाही, काकडी टोमॅटोचे सलाड खात नाही, तर ते आपण यामध्ये सर्व बारीक करून असे हे सँडविच तव्यावरती बनवलेले आहे। यासाठी कुठल्याही सँडविच मेकरची आवश्यकता नाही। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला देखील आवडेल आणि तुमच्या मुलांना देखील आवडेल। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। थँक्यू। ब्रेड पासून आज आपण बनवणार आहोत व्हेज सँडविच। त्यासाठी मी आधी बाउलमध्ये मिक्सरच्या 2 मिरच्या आणि थोडी कोथिंबीर मीठ टाकून छानपैकी वाटून घेतलेली आहे। आणि आता आपण आपलं सँडविच बनवण्यासाठी ह्या पदार्थांचा वापर करणार आहोत। त्यासाठी मी काकडी सोलून घेतलेली आहे, टोमॅटो असा कापून घेतला आहे, कांदा आणि स्वीट कॉर्न स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आणि हे आपल्याला सगळं असं ह्या ग्राइंडरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याचे गोल गोल स्लाइस पण करून आणि ते सँडविचमध्ये वापरू शकता। आपल्याला लागणार आहे केचप, तूप, हे सर्व पदार्थ मिळून आपण बनवणार आहोत झक्कास असे व्हेज सँडविच। हे अशा पद्धतीने आपण असे छान असे यामध्ये ग्राइंड करून घेतलेले आहे। असे ग्राइंड केलेले सँडविच हे मुलांना फार आवडते। तुम्ही जर स्लाइस करून टाकले असेल तर मुलं एवढ्या आवडीने ते खात नाही, पण तुम्ही जर असं मिक्सरमध्ये किंवा ह्या ग्राइंडर मशीनने ग्राइंड करून हे सर्व पदार्थ सँडविचमध्ये टाकले तर ते सँडविच एकदम छान लागते आणि मुलांना खूप आवडते। तर आपण आधी असा एक ब्रेड घेऊन त्याला आपण ही जी आपण चटणी बनवलेली आहे ही लावून घेणार आहोत। थोडीच अशी लावायची, कारण आपण त्यामध्ये हिरवी मिरची पण बारीक केलेली आहे, त्यामुळे ते जास्त तिखट होऊ शकतं। आता आपण यावरती हे जे आपण बारीक केलेलं आहे हे काकडी, स्वीट कॉर्न्स, कांदा, टोमॅटो हे असं छानपैकी पसरवून घेणार आहोत। असं आपण हे सर्व यावरती स्प्रेड केल्यानंतर आपण यावरती टाकणार आहोत थोडासा चाट मसाला। तुमच्याकडे असेल चाट मसाला तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर तुम्ही आपण जे हे काकडी टोमॅटो बारीक केलेले आहे हे बारीक करताना यामध्ये थोडेसे मीठ आणि तिखट घालून सुद्धा बारीक करू शकता। माझ्याकडे चाट मसाला होता तो मी टाकलाय, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करा। आणि त्यावरती आपण आता हे चीज क्यूब जे आहे ते किसून टाकणार आहोत। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करा, असेल तर तुम्ही ते किसून टाकू शकता। अशा प्रकारे आपण हे सँडविचवर चीज क्यूब किसून टाकलेले आहे। आता आपण एक ब्रेड घेऊन त्यावरती सॉस लावणार आहोत आणि तो ब्रेड यावरती आपण ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपण ह्या एका ब्रेडला सॉस लावून घेतलेला आहे। सॉस हा प्रत्येकाच्या घरामध्ये इझिली असा अवेलेबल असतोच। आता आपण तव्यावरती असे तूप टाकून घेणार आहोत। तुम्ही सँडविच मेकरमध्ये पण हे सँडविच करू शकता, पण हे मी तव्यावर बनवणार आहे। याच्यावरती आपल्याला हे जे सँडविच बनवले हे छान असं ब्राऊन होईल असं दोन्ही साईडने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता या सँडविचला आपण वरतून पण थोडेसे तूप टाकून घेणार आहोत। गॅस हा आपण कमीच ठेवणार आहोत, मीडियम असा, खूप कमी पण नाही आणि खूप जोरात सुद्धा नाही असा आपण गॅस ठेवणार आहोत। आणि असे ब्राऊन असं खरपूस होईपर्यंत आपल्याला हे छानपैकी तव्यावरती भाजून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने मी हे सँडविच तव्यावरच भाजून घेतलेले आहे आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे सँडविचेस देखील तयार करून घेणार आहे। तर आपल्याला कुठल्याही सँडविच मेकरची आवश्यकता नाही आहे, आपण तव्यावरती सुद्धा झक्कास असं एकदम छान सँडविच तयार करू शकतो।